बरं रिकाम पण दिसून राहिलं. झाल्या वाटते साफसफाई यात्रेची ना बिचारे. मी व्हाचीच आहे पण आता बसली. काय माणूस नाही कोणी नाही. दिवाण गिवाण उचलायला माणूसच पाहिजे बिचारे सोबत. काय आपल्याकडून होते काय? एवढे शक्तिवान काम करून होते आपल्याकडून. आपण भांडे गिंडे घासत जायचं माणसं करून. पण पहिले सोपा दिवाण उचलू लागल्याशिवाय होते का? तू सांग बरं बिचारे. आणि कसं करणार आहे तू? म्हणा ती आहे घरी माणूस असल्याशिवाय होतच नाही बाई. तिला तर टाइमच नाही माय. नुसती कामाला धावते ते. तिला तर काही सुचतच नाही. पैशाच्याच मांग आहे हो माई. मला म्हणते कर खेड मे किती करतं तर माय. बरकुट पाडायचं तेवढं पाडून घेते हो माय. तुम्ही सुना करता माई सुन तर कशीच हात नाही लावतो माय. कोणी येते आपल्याला चांगलं वाटते काय? असेच भांडे काय काय करून ठेवणं. तिला कोण म्हणून मलाच म्हणून ना. ते कामाला जाते म्हणून. हो तसंच आहे ना. जो घरी असते त्यालाच म्हणते. घरी जसे कामं नसते ना म्हणून असे म्हणते सारे जण. आणि आपल्याला करावंच लागते ना. माणसानं नाही करू लागलं तरी आपल्याला करावं लागते. बोलतो माय तिच्याशी मी सप्पा बोलणं सोडून दिलं. मा इकडून जेवढं होते तेवढं करतो मी. मा पोरी नाही सांगून ठेवलाय आई त्याकडून जास्त तेवढं होते तेवढं करत जा. बोलत नको जात जो. बोलली तर भांडणं होते माय. काय बोलायला पुरते. मी सोडून दिलं. आता 2-2 4-4 भांडे घासतो माय. भांडे घासता कुठं एवढं होते हो मायकून ना. एकटीकडून होते तरी का काकू? हा बरोबर आहे. तुम्ही आता म्हातारे झाल्या होते काय? तिनं करावं ना. एखाद्या त्याच्या घरी राहून आणि पैसेच मागत होते बाई. म्हटलं एक दिवस घरी राय बाई. आम्हालाच बोले तुम्हाला काय पैसे कमावा लागते काय? आम्हाला कमावा लागते असं तसं. जाऊ दे बापा. रायशीन तर राय नाही राहिली त्याच्यापेक्षा बरी बापा. मग आपण करा जेवढं होते तेवढं. झालीच नाही माही सफाई. मी 2-2 4-4 घासतो मी भांडे. सुना पाहिजे बाप्पा तेव्हा सासवा कामं करते. आमच्यासारखे किती काही केलं तर नाव आहे का? नाही ना. असंच असते ना. तसंच आहे. किती काही कामं केले तर आमचं तर काही नावच नाही आहे. नवराई म्हणते काहीच नाही करत. सासूही म्हणते काहीच नाही करत. सारे तेच करते जशी. मी तर काही म्हणतच नसतो. आपल्याकडून जेवढं होते तेवढं करत असतो. सांगतो बाई त्या दिवशीची माझ्या नवऱ्याची गोष्ट. माझ्या नवऱ्याला म्हटलं का जरासं बा हे काढून द्या. म्हटलं ते आपली रॅक असते ना रॅक काढून द्या म्हटलं. आला ना बाई मा अंगावर माणूस माराले. मारलं बाई मला दड. काय म्हणणार नाही त्या माणसाला करू लागा म्हणून. मारायला येते. त्याच्या मायकडून जेवढं होते मी तेवढं करत असतो. आता या आजीची गोष्ट आहे तशीच माझी गोष्ट झाली. वाटते साफसफाई तशी आता करणार आहे सुरू. पण कसं आहे आपापल्या खोलीतली तर आपल्याला करावंच लागते. इकडे हे तर दोघी मिळूनच करावं लागते किचन. एक जण आम्ही भांडे घासा आणि एक जण धुवून टाकत. आणि मग लावणं घेऊन मग पुरतीच एक दिवस. आणि दोघीच करतो आम्ही. आणि इकडलंही मग माणूस पाहिजे ना. आईचे तर काही घरीच नसते. त्याला काही मागताच नाही येत. आणि इकडे ते श्यामची काही घर नसते. आणि तेही काही नाही राहत. आता कोणाला मागावं काढून सांगा बरं तुम्ही. आणि म्हटलं तर माणसायले ते राग. मग माणसाच्या मागं लागल्यापेक्षा त्या अगदी पैसे आहे. लाव ना एक माणूस झाडजुडी गिडजुडीले आणि करून घ्या साफसफाई. पैसा असल्या काय व करून घ्या. आजी तसं केलं नाही जमत आमच्या घरी. माझी सासू आहे ना आपल्यासारख्याच असतं. आपण पैशानं करून घेतलं असतं. पण त्याच असते ना जुनं विचार. म्हणते नाही हात नाही दिले काय. त्याचे पैसे द्याव का असं तसं. त्याच्यापेक्षा न केलेलीच बरी. भांडण लागते ना घरात. ती बाई सासू ती चुंबक दिसते. केलं तर काय होते असं. आता आमच्याशी पैसा नाही म्हणून आम्ही करत नाही. नाही तर आम्ही काय केलं नसतं. आता ते सुन तर काही करत नाही माई. आणि मलाच करायला लागते बाबा. मायच बोरकुट वाढते. घरच्यानं करून घ्यायला पाहिजे. कसं आहे तर आहे ना तुमच्याशी पैसा. आम्ही आहे गरीब तर काही नाही. आम्ही काही आमचं हातानं केलं तर काही नाही. आम्ही ती भांडे घासायला बैठवली तर काही नाही तुमच्यासारखंच. शिस्त दिसते. काही बोलत नाही चालत नाही. ते आपल्याच गुंतारत असते. काय करते एवढे घरात? काय करते ते घरात घुसघुस करते. कोणतं काम नाही करणं काही नाही. मला माहिती पोरगी चांगली आहे. ह्या गोष्टी करते तिच्या बिचारीच्या. कोणाला लेण्यात नाही देण्यात नाही बिचारी. यायला पाहिजे गोष्टी करणार आहे चुगलखोरी आहे. बोललीच जायते. इले थोडंच पण आहे तिचा नवरा चांगला आहे. सगळं बरोबर आहे. यायची नवरा बरोबर नाही. ह्या गोष्टी करते. घरी बोलली श्रीमंत आहे म्हणून ते शिष्टपणा दाखवते. मला तसंच वाटतं माहिती चाव दाखवते बाबा इथे. कोणाची इष्ट कोणाला हे लागणार आहे का? आपले का माय बाप काय एकदमच भिकारी काय? तिचा बापला श्रीमंत आहे तर तुमचं हेच बोलणं पटत नाही. म्हणजे का आपण काही एकदमच आहे काल असं तुम्ही नको बोलत जो बा. मी म्हटलं श्रीमंताची म्हणून म्हटलं तू काय एवढी टेन्शन घेऊन राहिली व. अजून काही दिसते काम करते होते. काम मामा करते. मलाच करा लागते. एक काम करते बसली. एक काम भरली बसली. नाही सासू मामांग लागते. मी किती काय काम केलं तरी मला म्हणजे तू करतच नाही. एवढ्या जातो तिची जाऊ तर करते काही सांगते बाई. आता या बाई काही माहिती म्हणून. तुमचं पोरग 12वीत आहे ना. त्याचा पेपर आहे ना. माझाच गेला हो माझ्या पेपरले. पहिलाच पेपर आहे. मी म्हटलं चांगला लिहिजोगीच बाबू. अभ्यास माझ्या पोराने केला. चांगला अभ्यास केला. आणि आता काय होते काय नाही. माझ्या पेपर उन्हाळ्यावर सांगतो अभ्यास रात दिवस करते. पालक तिच्या पोराचा अभ्यास रात दिवस मोबाईलचा अभ्यास आहे ना. त्या तुम्हाला स्वतःची पोराची स्तुती करते बाई. काय बाई काय लय मोठं झालं का तुमचं पोरग. लगेच नाही लग्न झालं त्याला लयच लहान होतं तुमचं पोरग. हो ना बातच मोठे होते पहिले लेकरं. आता पेपर आहे. आता 12वी झाल्यावर त्याला सीईटीचे क्लास लावून देतो म्हटलं. ते पोरग जे करते डबल जे म्हणते काय म्हणते जे डबल ई ते करत असून ते अभ्यासात चांगला वाटते तुमचा पोरगा.
माया लयच चांगला आहे. माया पुराले तर सर लोकांचे फोन येते. सर लोक म्हणते अभ्यास कर बाबू, एक नंबर सणाचा, असंच म्हणते. नेहमीच म्हणते तिचे सर. आता मग आम्ही शिकवतो त्याला फोकळ्यात ताणते हो माय. तरी पोट्याले पेपरमध्ये लागत 5 आणि 6 मार्क. चालली मोठी शिस्तपणा माराले. माहित नाही तिला बनवते उल्लू. आम्हाला माहित आहे ना कसं आहे म्हणून. काही यात घेतली म्हणून. काही नाही ताई, तुम्ही कधी घेतली होई साडी? चांगली दिसते आहे ना. काळी आहे वाटते आहे ना. काळी नंतर अशी दुधिया निळसर कलर मधून आहे ना. असंच गेलो होतो आम्ही दुकानात. सस्तीच साडी आहे, काही जास्त रुपयाची नाही आहे. 300 रुपयाची, फक्त 300 रुपयाची साडी. आणि मला एवढी पसंत आली बिचारे का काय सांगतो. माय मनच नाही निघे. आणि मी म्हटलं दुकानात 2 वेळा जा, 2 वेळा वापस जा. त्याच्या काही म्हणलं नाही का मार बमलून राहिल्या त्या. तुला आवाज नाही येत काय? काय बैरी आहे का हो तू? बांधून नाही एखाद्याला मारून ना त्या. बसन बाई मी गे नाही बांधत. कसं आहे हिने ना जराशे 10-15 मिनिट मी नाही बांधत बाई त्या गाई गी. कसं असते मारलं नाही तोपर्यंत बरं राहते. मारलं गिरलं आणि माय मोडून ठेवली तर मी किती इन माईची माणूस बांधन. मी नाही बांधत बा. झाय व तू बांधाची सवय खरा बापा. जरासं माणसाला हातभार लावू लागा. एकटा माणूस कुठं कुठं पाहिनो बरे. झाय व तू माणूस तुला कामाला पाठवत नाही तर लयच करतो बाई तू. आम्हाला तर वावरातही जा लागे, डोराचं शमाई काढा लागे, सारे काम करा लागे बाबा. जितकं तुले सुख आहे व तितकी तू भारी दिसून राहिली मला. दे ना आजी बांधते माईचा माणूस. तुम्ही काय टेन्शन मग 10 मिनिटातच येते. 5-10 मिनिट राहिले तर काय होते उभ्या. मी कधी असं नाही केलं बापा. मी आता गाईचं दूध सुद्धा काढलं. आपण आपल्या माणसाले मदत नाही केली तर कसं होईल. तुम्ही आजकालच्या पोरी कशाच बापा त्याला मदत नाही करत. एकटा माणसाला किती कठीण जाते व. एवढा मोठा गाडा सांभाळणं साऱ्या घरी एकटा माणूस कमावणार खाणार 4 जण. कसं पुराण होतो पैसा. आम्ही म्हटलं सारे घरचे कामाला जाऊ. एक बुडगी नाही तर लेकरूच राहे. त्यालाच कामाला खाऊ घालायला लागेल. तेव्हाच तर पैसा पुरे नाही बापा. ना माझी तुमचा काळ वेगळा होता. आता लाडकी बहिणी होऊन राहिली. आम्हाला तेही पैसे आहे आमच्यापाशी. टेन्शन काय घ्यायला लागते. जाऊ दे ना, होईन तसं होईन. तुमच्या इच्छा काळ वेगळा होता तेव्हाचा. आता नाही करा लागत. आजकाल आम्हाला कंट्रोल भेटते बाईले. आणि ते गॅसची हे भेटून राहिली, योजना भेटते. मग काय आम्हाला टेन्शन आहे. आमच्या घरी तर आहेच म्हणा. पण आता बाईले कोणतं टेन्शन राहिलं. हो तेच तर म्हणून राहिली. आम्हाला 2-2 टाइम कामाला धावा लागे माय. किती व तरी लेकराले जेवायला नाही भेटे. कधी कधी लेकरू उपाशी राहे व लढे व. मग एखाद्याच्या घरची भाकर आणा लागे, तेव्हा लेकराले द्या लागे. आता तुम्हाला सुख आहे तर तुम्ही उलीशाय करून नाही पाहत बाबा. साध्या तुम्ही विरायचं पाणी नाही भरतो. एक दिवस नळ नाही आला तर नवरेले म्हणता का इरीवर मशीन बसव. का पण तो ईश्वर झालं आमच्याकडून पाणी भरणं. म्हणलंय उशीर झाला. माय सासू अधिक कलकल करण तिकडे.